आता किती नंबरचं क्वेश्चन? 22वा नंबरचं क्वेश्चन बघा. द फॉलोइंग ऑब्झर्वेशन वेअर टेकन टू डिटरमाइन द सरफेस टेन्शन ऑफ ए वॉटर बाय कॅपिलरी मेथड. आता तुम्हाला कॅपिलरी मेथड माहित असलं पाहिजे, नाही माहित तर मी सांगणार आहे. तिथं दिलं तुम्हाला कॅपिलरीचं डायमीटर. कॅपिलरीचं काय दिलं? डायमीटर. डायमीटर किती दिलं तुम्हाला? 1.25 इंटू किती? 10⁻² मीटर. एच तुम्हाला दिलेला आहे, एच तुम्हाला दिलेला आहे 1.45 इंटू 10⁻² मीटर. जी ची व्हॅल्यू त्यांनी घ्यायला 9.80 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड सिम्प्लिफाईड रिलेशन द पॉसिबल एरर इन द सरफेस टेन्शन इज क्लोजेस्ट टू. काय विचारलं तुम्हाला? सरफेस टेन्शन बद्दल विचारलं. ओके, आता तुम्हाला माहित नाही तर मी लिहून देतो. याची जोड काय असतं? 2t cos θ अपॉन रो आर. काय असतं? 2t cos θ अपॉन रो आर. हा फॉर्म्युला आहे, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे. आपल्याला काय काढायचं? टी काढायला लावले. मग मी काय म्हटलं? टी बरोबर काय? टी बरोबर काय? एच रो आर जी अपॉन 2 cos θ. आता आपल्याला काय काय दिले आणि विचारलं काय तुम्हाला? किती पर्सेंटेज ऑफ एरर मध्ये येऊ शकतो? चला, मला हाईट दिलेलं आहे, मला जी दिलेलं आहे आणि मला डायमीटर दिले. म्हणजे त्याच्यावर मी आर लिहू शकतो, बरोबर? त्याला काय लिहू शकतो? आर लिहू शकतो. म्हणजेच काय? d/2 होऊन जाईल. वाटलं तर करून घेऊ. एच रो आर ला काय लिहिलं मी? d/2 आणि काय? जी अपॉन काय? 2 cos θ. आता मला सांगा काय काय दिलेलं आहे? एच दिलेलं आहे, डी दिलेलं आहे आणि जी दिलेलं आहे. बाकी सगळे काय कॉन्स्टंट, त्यांचं काय बनणार नाही. मग मी ते लिहून पण घेतो. टी बरोबर काय? एच दिलेला आहे, डी दिलेला आहे आणि काय दिलंय? जी दिलंय. काय डाऊट आहे? याचं काय काढायचं आपल्याला? एरर काढायचं. काय दिलंय? एरर काढून द्या. चला, डेल टी बाय काय? टी बरोबर काय? डेल एच बाय काय? एच प्लस डेल डी बाय काय? डी प्लस डेल जी बाय काय? चला, एच किती आहे? 1.45 इंटू 10⁻². ठीक आहे. आणि एच किती आहे? डेल एच किती आहे? 0.0. डेसिमलच्या नंतरचे लिस्ट काउंट आपण कन्सिडर करत असतो. प्लस डेल डी किती आहे? डेल डी किती आहे? 0.01 डिवाइड बाय किती? 1.25. हा, प्लस डेल जी ची व्हॅल्यू किती आहे? 0.01 डिवाइड बाय काय? 9.8. आता सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 100 ने मल्टिप्लाय करा. 100 ने जसं मल्टिप्लाय केलं तर सगळ्यांचं 1/1 होऊन जाईल. 1/1.45 हा इंटू, नाही तर बा सरळ आणि सोपी गोष्ट. इथं -2 आणि इकडे काय -2 वगैरे आहे का? हा, इथं पण -2 आहे, इथं पण काय -2 आहे. हे -2 जर वरती नेले, हे -2 जर वरती नेले +2 होणार आहे. म्हणजे डायरेक्टली काय लिहिलं मी? 1/1.45. याला पण वरती नेलं तर काय झालं? 1 किती? 1.25 प्लस हे किती झालं तुमचं? 0.01 डिवाइड बाय किती? 9.80. मी काय म्हटलं? 100 ने मल्टिप्लाय करून सरळ सरळ, जसं मी 100 ने सगळ्या साईडला 100 ने मल्टिप्लाय केलं, 100 ने डिवाइड असंच करावं लागेल. चला, असो. आता याला काय करायचं? ऍप्रॉक्स ऑप्शन कसे? ऑप्शन कसे? क्लोज आहे का लांब लांब आहेत? कोणता क्वेश्चन आहे? 22 ना. ऑप्शन कसे तुमचे? लांब आहेत. करू शकता तुम्ही, ठेवू शकता. मी याला काय केलं? 1.5 कन्सिडर केला. 1.5 कन्सिडर केलं तर बेनिफिट काय झाला? 15 का 15 0 पॉईंट होईल ना? नाही जाणार, 0 पॉईंट होईल. 15 का 15 1.4 पाहिलं मी. 1.5 कन्सिडर केला. 1.4 पाहिलं मी काय केलं? 1.5 कन्सिडर केलंय. 1.5 आहे, 1.5 आहे आणि इथं 1 आहे. म्हणजे किती येणार आहे? 0 पॉईंट. ठीक आहे, 0 पॉईंट. अजून एक 0 येईल. ठीक आहे, असं आहे तुमचा जवळ 1/1.5 आहे प्लस असं लिहून घेतो. चला, 1/1.5 प्लस याला कसं कन्सिडर केलं आपण? 1/1 किती कन्सिडर करायचं? 1.25 ला होऊ शकतं. 1.25 ऍज इट इज राहू द्या. प्लस याला काय केलं मी? 0.01 आहे. याला काय कन्सिडर केलं मी? 10 कन्सिडर केला. बरोबर की नाही? आता 1/1.5 आहे. आता 1/1.5 जर मी म्हटलं कसं होणार तुमचा? 0 जाणार नाही म्हणून गेला. इथं झालं 10 नाही, आता जाणार 15 15 15 15 ते 55 15 चौक 60 15 15 7 90 15 7 90 उरले किती? उरले किती? 10 1. बरोबर की नाही? 15 7 90
उरले किती 10. 10ला जाणार नाही म्हणून 1 शून्य वापरला, 1 शून्य घेतला म्हणजे काय झालं, परत 15×90 असं जाईल ना. 0.66 0.66 चालत जाईल. आणि 1.25 आहे, 1.25 आहे म्हणजे किती येणार आहे, हे बघा आपण असं बघितलं होतं 1/25, 1/50, 1/125. आठवतंय का? हा, जेव्हा मी 1/25 जर करतो तेव्हा काय 0.04 येतं. याचं किती येतं 0.0002 येतं. आणि याचं किती येणार तुमचा 0.008 येत असतं. आपल्याला काय आता 1.25 नाही, इथं काय 1.25 म्हणजे याला मी पुढे नेलं, त्याला पुढे नेलं. किती घर नेले, 2 घर नेले. इकडे 2 घर नेले तर वरती पण 2 घर पुढे सरकलं म्हणजे 125 झालं. 125 किती येणार 0.008. पण 2 घर पुढे सरकलेलं आहे, 2 घर पुढे सरकले इथं आलं. कळालं का? म्हणजे किती झालं 0.8. आणि हा किती झाला तुमचा 1 ने अजून घर सरकून गेला, 10 ने डिवाइड केला मला अजून एक घर सरकला. मग किती झालं तुमचा 8 आणि 6 14, 1.4 आणि एक झाले 6 आणि किती राहिले 1. आणि एवढं काय झालं पर्सेंटेज. म्हणजे मी जर अप्रॉक्सिमेट केलंय म्हणून किती झालं 1.5%. ऑप्शन नंबर सेकंड. कळालं का? ऑप्शन नंबर सेकंड. थोडंसं अप्रॉक्सिमेट